हवामान बदलाच्या संकटामुळे शेती म्हणावी तशी पिकेना। अनेकदा शेतकऱ्यांबरोबर गावातल्या महिला शेतमजुरांवरही बेरोजगाराची वाईट वेळ आली। ही गोष्ट लक्षात घेत अमरावती जिल्ह्यातल्या तळेगाव ठाकूरगावच्या कल्पना दिवे यांनी शेतातल्याच मालावर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारला। 10 वर्षांपूर्वी बचत गटाची उभारणी करून त्यांनी आवळा खवापोळी, लोणचं, पापड, सरबत, आवळा कँडी यासारखे पदार्थ बनवून ते विकण्यात यश मिळवलंय। त्यांच्या गोदावरी बचत गटानं महिलांच्या जीवनात आर्थिक उन्नती साधली आहे। आज आपण कल्पना दिवे यांच्या महिला बचत गटाच्या प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यात जाणार आहोत। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या तळेगाव ठाकूर गावात कल्पनाताई दिवेंचं एकत्र कुटुंब आहे। शेती हे त्यांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन। घरातली पुरुष मंडळी शेतीत नवनवे प्रयोग करत असतात। अशावेळी महिलांनी देखील प्रयोगशीलतेनं काहीतरी करण्याचा निर्धार केला। हवामान बदलाच्या संकटामुळे शेतीतून मिळणारा नफा कमी झाल्यानं त्यांनी हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रक्रिया उद्योग करण्याचा विचार जवळपास 14 वर्षांपूर्वी केला होता। सुरुवातीला शेती करत होत्या, आता सगळे ह्या व्यवसायामध्ये आहेत। कारण आता आपण आज बघतो की निसर्ग कसा करतोय, केव्हा पाऊस येतो केव्हा ऊन पडते, त्याच्यामुळे मजुरीच्या भरोशावर आता राहणं जमणार नाही। आणि मग हाच विचार करून कुठेतरी महिलांना 2 पैसे कमावता आले पाहिजे, कुठेतरी त्यांना संधी मिळाली पाहिजे, म्हणूनच मग या उद्देशाने हा व्यवसाय म्हणजे बचत गट स्थापन केला। कल्पना दिवे या गृहविज्ञान विषयात पदवीधर आहेत। त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतात पिकलेल्या मालावरच प्रक्रिया करण्याचा विचार त्यांनी केला। बचत गट बनवून 11 महिलांना एकत्र आणलं। गोदावरी बचत गटाची त्यांनी 2002 साली स्थापना केली। या माध्यमातून शेतातल्या मालावर प्रक्रिया करून खाद्यपदार्थाची निर्मिती सुरू केली। आम्ही 10 प्रकारचे लोणचे, 3 प्रकारचे पापड आणि 3 प्रकारचे सरबत, आणि त्यानंतर आवळ्यापासून आवळा खवा पुरणपोळी, कवट लोणचे, आंबा, लिंबू, मिरची, कारले, मेथी, आणि त्यानंतर साखर आंबा, आवळ्याचा मुरब्बा आणि बेल मुरब्बा। पापडामध्ये पालक पापड आहे, लसूण पापड, मसाला पापड, आणि सरबतामध्ये आंबा सरबत, लिंबू सरबत आणि आवळा सरबत। आवळा पुरणपोळी, आवळा कँडी, पापड तसंच वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवण्यात या महिलांनी हातखंडा मिळवलाय। असा व्यवसाय स्थापन केला की ज्यामुळे रॉ मटेरियलसाठी अडचण येणार नाही, आणि आजूबाजूला सगळे शेतकरीच असल्यामुळे मग कारले आहे, जसं पालक आहे, मिरची आहे, हे सगळं आम्ही शेतकऱ्यांकडूनच घेतो। सुरुवातीला आम्ही प्रदर्शनाच्या माध्यमातून याची जाहिरात केली, आणि त्यानंतर मग आता प्रत्येक दुकानामध्ये आणि प्रत्येक प्रदर्शनीमध्ये म्हणजे मटेरियल सेल करतो। आज जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मटेरियल आमचं पोचते, आणि एक्झिबिशनच्या माध्यमातून गटाने महाराष्ट्राच्या बाहेर पण म्हणजे प्रवेश केलेला आहे। जसं लुधियाना आहे, मुंबई, दिल्ली आहे, त्यानंतर बेंगलोरला गेलेला आहे ग्रुप, आणि सगळीकडेच म्हणजे चांगले यशस्वी होऊनच ग्रुप आलेला आहे आमचा। कलकत्त्याला पण आमचा ग्रुप जाऊन आलेला आहे। कल्पनाताईंच्या बचत गटाची आवळ्याच्या पुरणपोळीसाठी विशेष ओळख आहे। विदर्भासह पुण्या मुंबईतही त्यांची पुरणपोळी प्रसिद्ध आहे। पुरणपोळीला चांगलाच रिस्पॉन्स आहे, पण केव्हा केव्हा कसं होतं की हा जो प्रकार आहे आवळा खवा पुरणपोळीचा कोणाकोणाच्या लक्षातच येत नाही, कारण सगळ्यांना डाळीची पुरणपोळी सगळ्यांनाच माहीत आहे, पण आवळ्याची पुरणपोळी कोणालाच। पण सुरुवातीला जेव्हा आम्ही त्यांना त्याचं महत्त्व पटवून सांगतो की नाही, डाळीमुळे काय होते आणि आवळ्यामुळे काय होते, तेव्हा त्यांच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा मग त्यांना तो जो प्रकार आहे तो आवडायला लागतो। आणि नंतर तर असं होऊन जाते की आमच्याकडचं म्हणजे संपायला लागते पुरण, आणि एक्झिबिशनमध्ये जे सुद्धा होते हे सगळं, आणि संपायला लागते, आणि मग त्यांचे आम्हाला ऑर्डर येतात की नाही, आम्हाला अर्धी तरी द्या, एक तरी द्या। आणि अशा प्रकारे आज जवळपास म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जाऊन जिथे जिथे जाऊन आलो, जिथे जिथे आवळा पुरणपोळीचं एक वेगळं वैशिष्ट्य ठरलं आहे त्या प्रदर्शनीमध्ये। या बचत गटामध्ये जवळपास 10 ते 12 महिलांना नियमित रोजगार मिळतोय। शेतात पिकलेल्या मालावर प्रक्रिया करणं, त्यांचं पॅकिंग आणि मार्केटिंग करण्यावर त्यांचा भर असतो। आजही या महिला महिन्याकाठी जवळपास 1 लाख रुपयांच्या शेतमालाची उलाढाल करतात। पॅकिंग आहे, बाकीचं जे मटेरियल आहे, रॉ मटेरियल वगैरे जे तयार लागते त्याला ठेवलेलं आहे। आणि 3 महिला ज्या समजा अशा आहेत की त्या बँकेचे व्यवहार करू शकतील, किंवा आणखीन बाकीचं जे आपलं हे राहते, कुठली ऑर्डर आहे का, कुठं मटेरियल पाठवायचं आहे का, अशा प्रकारे आम्ही। आणि आजचं माझं गटाचं म्हणजे महिन्याचं जरी इन्कम म्हटलं आम्हाला तरी 1.5 लाखापर्यंत गेलं आहे सर्व। सुरुवातीला ज्या महिलांना 50 ते 70 रुपये मजुरी मिळत होती, आज त्याच महिला घर बसल्या 150-200 रुपये आरामात कमवत आहेत।
कल्पनाताईंच्या बचत गटाला जवळपास 14 वर्ष पूर्ण होत आहेत. बऱ्याच मोठ्या वाटचालीनंतर आज त्यांना शेतमालात चांगला भाव मिळवण्यात यश मिळालंय. बचत गट पुष्कळ झाले आहे आणि बचत गट झाल्यानंतर व्यवसाय कुठला चालू करायचा असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण त्यांना एकच सांगितलं की आपण सगळ्या शेतकरी कुटुंबातले आहोत आणि असं झालं पाहिजे की आपल्या शेतमालाला पण कुठेतरी भाव मिळाला पाहिजे, जेणेकरून आपण आज प्रक्रिया करून त्याच्यापासून चौपट भाव आपल्याला आज जसं मिळत आहे. मग असं डोक्यात आलं कुठंतरी की आपण आपल्याच आजूबाजूला जे उपलब्ध आहे त्याच्यावरच आपण प्रक्रिया करायची. आपल्याला महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणून प्रक्रिया करायची नाही आहे, आपल्या शेतात निघालेल्या मालावर आपल्याला प्रक्रिया करायची आहे. आणि मग त्याला मार्केट कसं मिळेल? सुरुवातीला मार्केटिंगचा आम्हाला खूप प्रश्न होता. पण कसं आहे माहिती आहे का, ज्या ठिकाणी आपण चांगली क्वालिटी लोकांना देतो त्या ठिकाणी आपल्याला मार्केट म्हणजे आपोआपच उपलब्ध होते. त्याच्यामुळे मार्केटचा काही प्रश्न आला नाही आणि एकदा लोकांना त्याची चव समजल्यानंतर तर बिलकुलच प्रश्न राहिला नाही आहे मार्केटिंगचा. शेतमाल मूल्यवर्धनामुळं कल्पनाताई गावातल्या शेतमजूर महिलांना चांगला रोजगारही देऊ शकल्या आहेत. आज या महिला दररोज किमान 200 रुपयांची कमाई करतायत. शेतीत जावं कामाला, आता शेतीत काही जात नाही, घरी काम करतो यायच्या बचत गटावरून. त्या ताईला विचारलं एक दिवस, कमायचं भागत नाही बा, मी कसं करू, काम करू. मग ताई बोलल्या का ये जा तुम्ही कामाला, मी पैसा आदला तुम्हाला देईन. 10 वर्ष. फायदा म्हणजे असा भरपूर दिला त्यानं, अडी अडचणी सब भागवल्या. हा, मुलींचं शिक्षण आहे, 2रा वर्ग, त्याला शिकवला जातो, घरचे कामं करतो, मग यायची इथं करायला येतो. कल्पनाताईंना शेतमाल प्रक्रिया उद्योगात कुटुंबाची मोलाची साथ मिळाली आहे. त्यामुळं त्यांनी आज महिना 1 लाख रुपये उलाढालीच्या व्यवसायात जम बसवलाय. उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार, त्यानंतर तेजस्विनी कृषी कन्या पुरस्कार, महिला जतन पुरस्कार जो अमरावतीला झाला आहे तो. असे बरेचसे पुरस्कार आहेत की ते आता आठवत नाही आहे सध्या. पण सगळ्यात म्हणजे चांगला म्हणजे आठवणीत राहण्याचा काही पुरस्कार म्हणजे महिला शेतकरी पुरस्कार, की आज आपल्या शेतकऱ्याला कुठंतरी त्याचा मानसन्मान होत आहे. माझाच नाही तर हा सगळ्या शेतकऱ्यांचाच मानसन्मान म्हणता येईल. मी फक्त या माध्यमातून तुम्हाला एकच मेसेज पाठवू देते की शेतकऱ्यांनी जर प्रक्रियेकडे वळलं तर नक्कीच त्यांच्या शेतीला त्याच्या शेतमालाला चौपट भाव मिळतील. आणि जसं आज आम्ही आवळ्यापासून करत आहोत, वेगवेगळ्या म्हणजे पदार्थापासून करत आहात, त्यांनी फक्त निराश न होता आपल्या शेतमालावर प्रक्रिया करायला सुरुवात करा. अगदी त्यांना चौपटीने भाव मार्केटमध्ये नक्कीच मिळेल. कल्पनाताईंच्या आवळा खव्याच्या पुरणपोळीला 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या हस्ते बेस्ट फूड अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला होता. कल्पनाताईंना त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ मिळते. त्यामुळेच बचत गटाच्या मदतीनं त्यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगात तसंच बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक प्रगतीमध्ये आपलं योगदान दिलंय. एका महिलेकरता घरच्या लोकांचीच साथ आवश्यक असते आणि मला ती माझ्या परिवारातून मिळत आहे. आणि जेव्हा एक महिला समोर जाण्याकरता तिला जेव्हा जे प्रोत्साहन पाहिजे ते तिच्या घरातूनच पाहिजे. आणि त्याच्यामुळेच माझ्या घरच्यांची मला साथ आहे, माझ्या मिस्टरांची मला साथ आहे, सासूबाई सोबत आहे. त्याच्यामुळेच मी आज आमचा जो ग्रुप आहे हा इथपर्यंत आलेला आहे. प्रत्येक घरातला पुरुष तसंच कुटुंबियांनी कल्पनाताईंप्रमाणे महिलांच्या उद्योजकतेला साथ दिली, प्रोत्साहन दिलं तर गावोगावी शेतमाल प्रक्रिया उद्योग करणाऱ्या नवदुर्गा ग्रामीण भागात उभ्या राहतील. त्याच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतमालाची होणारी परवड थांबवतील. अरुण जोशी, साम टीव्ही, अमरावती.